तुमच्याकडे पैसा आहे, लोक तुम्हाला मानणार. कारण या जगातल्या एकाही माणसाला या जगातल्या प्रत्येक माणसाला 3 रोग झाले. नाही का? एक, मला पैसा पाहिजे. 2, मला लोकांनी मानलं पाहिजे. आणि 3, माझ्या पुढे कोणी गेला पाहिजे. कॅन्सर झाला पण शरीराला, शुगर आहे पण शरीराला, बीपी आहे पण शुगर आहे शरीराला आहे, अटॅक येतो शरीराला आहे, पण मनाला रोग झाला तो पैशाचा आहे. मनाला रोग झालाय तो मानाचा आहे. उलट फिरवा. कॅन्सरला औषध आहे, शुगरला औषध आहे. ज्याला मनाचा रोग झाला त्याला मरणे एवढंच औषध, दुसरं औषधच नाही. 4 माणसांना जगात झोप येत नाही. 4 माणसांना झोप येत नाही जगात. कोण कोण ऐकत आहे? एक, कामातूर माणसाला झोप येत, ज्याच्या शरीरातला काम खवळतो त्याला झोप येत नाही. 2, आपल्यापेक्षा मोठ्या माणसाची दुश्मनी केली की त्याला झोप येत नाही. आणि 3 चोरी केली की झोप येत नाही. आणि 4, हाव सुटली की हाव सुटली की झोप येत नाही. यातल्या 80% लोकांना हाच रोग झालायचा होता. हाव सुटली हाव. पुन्हा उलटे फेरा मारलो. थोडं खरं ना फॅन लागलो कीर्तन मुळे फॅन लावून म्हणजे तुम्ही कीर्तन करायला येशी बसव फॅन का वापरायचा नाही. ते कीर्तन करायला घामाला पाहिजे आणि लोकांना कळलं पाहिजे पैसा घामच आहे. पैसा आहे पण घामाचा आहे. आई वडील, संत, ग्रंथ आणि बाकी सगळं ना बाई बायका पोरं वेगळं प्रियशी हा सगळा तमाशा आहे. मजा काही पोरं म्हणतात ती पोरी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाहिजे प्रेम काय करते ती फक्त तुझं येते मोकळं करते. प्रेम करणं, प्रेम पहिला शब्द मला कीर्तनच आहे. प्रेम दाखवणं वेगळं आणि प्रेम करणं वेगळं. लोक एकमेकांवर प्रेम दाखवतात, प्रेम करणं वेगळं आणि दाखवणं वेगळं. तसं 3 शब्द आहेत. मान्यता वेगळी, विद्वत्ता वेगळी आणि धन्यता वेगळी. सरपंचाकडे विद्वत्ता आहे का मान्यता आहे? तुम्हाला सुगंध सरपंचाकडे विद्वत्ता आहे की मान्यता आहे? मान्यता आहे. विद्वत्ता काय? मान्यता आहे आणि ती क्षणिक आहे. आज ना उद्या सदा उत्तर द्या. ग्रामसेवक असं शिकले का सरपंच? शिकलेलं जास्त कोणी? ग्रामसेवक. कोण कोणाला शिकले? तुम्ही साधा अभ्यास करणार. तहसीलदार जास्त शिकले का नगरसेवक? पण कोण कोणाला काम सांगत आहे? तुम्हाला सुरत याच्याकडे विद्वत्ता आहे पण याच्याकडे करेक्ट मगच कीर्तन करत नाही तर करणार नाही. याच्याकडे मान्यता आहे त्याच्याकडे विद्वत्ता आहे. उलट आहे का? याची मान्यता लिमिटेड आहे. 40 वर्ष 5 वर्ष 6 महिने 9 महिने चालत नाही. पण त्याची विद्वत्ता नोकरी गेली तरी आहे. एकाला विद्वत्ता, एकाला मान्यता आहे त्याला विद्वत्ता नाही. ज्याला विद्वत्ता आहे आणि विद्वत्ता आणि मान्यता
ही फक्त मानवाला आहे, पण धन्यता ही संतांना. धन्य आहे तुकोबराया, धन्य आहे माऊली, धन्य आहे. आणि सगळ्या संतांमध्ये सगळ्या संतांना एकदाच धन्य आहे, पण निवृत्ती दादाला डबल धन्य आहे. धन्य धन्य निवृत्ती देवा. एकदा धन्य आहे, पण धन्य धन्य निवृत्ती देवा दोन मान्यता वेगळी, धन्यता वेगळी आणि विद्वत्ता वेगळी. अरे तीन शब्द, पुढचे 3 शब्द आहेत. म्हणणं, पचन आणि वागणं. म्हणणं, पचन, तू चांगली वाग हे सासूचं म्हणणं, सुनेला अजिबात न पटणं, आणि जरी पटलं तसं न वागणं हे तिच्या आईने शिकवलं. म्हणणं वेगळं, पटणं वेगळं, वागणं. तर आतापर्यंत सगळ्या लोकांना संतांचं म्हणणं पटलंय, पण वागले नाही. पटलंय तुकाराम महाराज म्हणले, न्यायशर्मा पटलंय, पटलंय पण वागले नाही. ज्यांचं म्हणणं पटतही आणि ते तसे वागतातही त्यांना संत म्हणतात. आता आपल्याला फक्त म्हणणं आहे, पटत पटत नाही. आणि जरी पटलं आपण वागत नाही. आता उलटे फिरा, पण सटका बसल्यावर पटल्याशिवाय राहत. एखाद्या माणसानं जर औषध घेतलं पैसा पैसा येतो मूड माणसाला घेतो, मग कशाला वैतागले धोका दिला घेतलं. बस घाले घेतलं घेतलं औषध. लोक रडतात, तो काय मरत नाही, मरत नाही. पण तो जर दवाखान्यातून आणला क्लिअर करून, तर त्याची फक्त मुलाखत घ्या. तू परत औषध घेतो का? हॉस्पिटल मध्ये औषध घेतलं उलट्या टांगीतात आणि इकडून नळी इकडे खाली. एकदा नळी काढून घातली ना आणली ना, ते रिकामा पंप जरी पाहिला त्याला पटलं, पटलंय औषध घेतलं काय कार्यक्रम होतोय. त्याला लोक म्हणत होते औषध घेऊ नको, तेव्हा त्याला पटलं नाही. पण जेव्हा नळी घातली, ज्या पोरानं बायकोच केली नाही ना, बायको ते बोलून घेत नाही. बायको बोल गए नीट करून टाके सांगतो. तुझा बाप सुद्धा असंच म्हणतो. तुझ्या बापाला पटलं, जिला सून नाही ना, सून ती दुसऱ्या बाईला बोलून देत नाही. आणि जिला आली ना नवीन 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 सून आली ना, नवीन नवीन सून आली ना घरात नवीन सून हा सिस्टमॅटिक असतो. बोलणं व्यवस्थित, राहणं व्यवस्थित. पहिल्या आठवड्यात बोलणं सुद्धा एकदम क्लिअर. तेव्हा 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 अशी माहिती मध्ये ती अडपण येते. तेव्हा तेव्हा तेव्हा
तेव्हा तेव्हा तेव्हा अय्या वा आली ना आली ना घरातलं झाडणार भांडी धुणार सासऱ्याचं धोतर धुणार सासूचं लुगडं धुणार घर स्वच्छ ठेवणार आणि येईल त्याच्या बाहेर आपल्याला वाटतं जिजाबाई सारखं आता ती सासू बोली साधी बाई बिचारी तर ते काय बिचारं बोलणं तिचं आयुष्य कशात गेलं बोले पण ती आई ना तिला काही हो मा पप्याचा उशीर झाला बघा पण वस्तू लई जोरात मी आता म्हणलं पप्या देवाला सोडायला लागलो देवानं जरा नाही ऐकलं वस्तू चांगली भांडे घासते धुणे धुते आता मला थोडस मोकळं झाल्यासारखं वाटते आणि ती बोलेल विचार तिला मला पाप विषय आता थोडं बरं वाटतं बाई सगळं पाहिजे हे पहिले आठवलं तेव्हा एकदा ती वस्तू जाऊन आली आणि तिथं पप्याचं जुगाड जमलं तिला विचारायचं काय झालं काय सांगतील काय तोंड झोलाय माणूस नाही बाई तोंड झोलाय माणूस नाही स्वप्नात नव्हतं महापका एवढा बदल येडा झाला बाई महापका सारखं त्या पोरी मागा झेंडतो बाई भांडे घासू लागतो लागतो बेडशीट झटकीतो आता तर आपलं तर कामाची याड झालं बाई मला मला असं वाटतं बाई नक्की त्या पोरीनं माया पोराला काहीतरी अशा म्हणणार तिथं बसली कारण म्हणलंय पण पटलं आणि पटलंय पण तसे पटलंय पण तसे संतांच्या म्हणण्याने पटलं का तसं वागलं पाहिजे वागलं पाहिजे त्यासाठी आज घेतलेला अभंग न्यायला व्हायचं तू जायचं ना परत येऊ नको कोणा जायचं परत येऊ नका कोण बोलवायला गेलं परत येऊ नका डिमांडिंग बा अशी लागली असती झाली बा नातू काही सांभाळलं तर बाकी तो एकटा शिवाय तो राहत नाही तो राहतो खाते काय तुम्ही पहा आजी जर कीर्तनाला आली ना आजी नातू घेऊन आजी कीर्तनाकडे कधी लक्ष देत बा कोण नातू असला का ती हसती नाताला गाडी लागली वाजली तिला काय माहित नाही कीर्तन कारण आपण घेतलाय का गाणं घेतलंय याबद्दल सांगण्याचं काय वापर आपण होतो ती कीर्तनाला घेतली होती प्युअर भामते तुम्ही पाहायला राहते मला तर तिचा दोष नाही की अशी कुठली कशा मायेत आसपास होत नाही कशा कुठली मायेत समजा महिला म्हणत तुमच्या सुनबाईला पोराला जर गार्डन मध्ये फिरायला येत असेल 5 वाजता आईस्क्रीमची काठी खायला आणि जर पोरांची अडचण होत असेल तर सुनबाईकडे काय नाही ती म्हणजे आमची पोर आहेत ना माझ्यापेक्षा आजीकडे चांगले आता आजीवरच चक्र आजी म्हणते मी असलेला पोरांची गेले दोघ जण मस्त हिरवळीत बसणार आईस्क्रीमची काठी घेणार गप्पा हाणणार बिलकुल बोलणार सगळं होणार दोघांना दोन काढ्या नाही घाला एकच काढी घेणार मस्त टाइमपास करणार इकडं ते नातू येईल घरी आजीच्या नागपुरीत वाट राहते मुसळा सोडायचं आणि ती आजी तरी ती आजी म्हणते काल ते दोघे नव्हते पोरांनी होऊ का म्हणणं पटणं आणि वागणं मान्यता धन्यता आणि विद्वत्ता तिन्ही गोष्टीच्या पुढे सरायच्या आपल्याला आज कीर्तनाला घेतला आपण भरायचंय कशावरून सरळ उत्तर आहे अभंगाला शेवट आहे बाप रखमा ऐकणाऱ्याची पहिली शंका आहे अभंगाला बाप हे भरे
अबद्धाला बाप रखमा देऊन शेवट का त्याचं उत्तर आहे निवृत्ती नाथाशी माझ्यावर कृपा आहे. आणि आज कीर्तनाला घेतात मग माऊली साहेब अबद्धाला सुरुवात 2-3 डिक्लेअर आहेत. तुमची माझी बऱ्याच दिवसानं घाट आहे. आपलं काम थोडं नगाट आहे. नगाट म्हणजे परत गाठ नाही घेतली तरी चालेल. पण कीर्तनाला 3 सूचना आहेत. दरिद्र्यावानी बसायचं नाही. तोंड सोडून येत पसंत डबल जेवायचं चांगला 56 जोड पाहायचा शिव काढायचा तुम्ही सुखात पडल्यावानी बसायचं. कीर्तनाला दुसरी सूचना आहे आपल्या कीर्तनाला बोलावं बोललं तरच कळलं नाही तर काहीच कळलं. पहिलंच काही कळलं नाही म्हणून काय कळलं. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे शंका जर अभंगात असली तर जागेवर विचारायची ओपन चॅलेंज कोणालाही. आपल्याला कोणी प्रश्न विचारायचा मी त्याला 2 महिन्यानं उत्तर देणार पुस्तकं उलटे पाहिजे करून द्या पण द्या. पण मी गेलो मुंबईचं मला पटलं नाही तुझं तुझ्या बायकोचं पटानं मला काय सांगतो तुला पटावं म्हणून आम्ही कीर्तन करतो त्याच्यावर पोसाय आम्ही काही कीर्तन काय का पांडुरंगाचा निरोप पोचवणारी घडी आहे. आम्हाला काय आमचा बाप पांडुरंग आहे बाप लेकराला बुद्धी देईल तसं घेतलं आम्ही कोण आम्ही म्हणतो फेटा मागायचं दमन मागायची माऊलीची लेकर माऊली लेकराला सांभाळेल तसं घेतलं. पहिला मुद्दा सुरू झाला म्हणा पहिला म्हणा पुरुष म्हणजे बारीक आहे या विश्वात जेवढे संत झाले इन वाट जेवढे संत या जगात झाले त्या संतांमध्ये सगळ्यात कोवळं बाळ कोण झालं शक्तीराम आहे. विश्वातलं सगळ्यात कोवळं बाळ विश्वातलं सगळ्यात कोवळं बाळ जर कोण झालं असेल तर फक्त 16 वर्षाचं बाळ आहे पण विश्वाची आई आहे. हा विश्वातला चमत्कार तो कालही झाला नाही आजही झाला नाही पुन्हा कधी होणार नाही का. बाळ कोवळ आहे आणि या जगात 2 बाळ आहे. एका बाळाने 16 वर्षी ज्ञानेश्वरी दिली आणि एका बाळाने 16 वर्षी स्वराज्य स्थापन केलं. इथं 17 वर्षाच्या म्हाताऱ्याचं बसायला पाहिजे काय उपयोग नाही तुझ्यातही मजा नाही. त्याला बघा होतं काय बाबाची एका तळी करायची दावा घालून टाकतो. सगळे सर्व्हिसवाले सांगा मला तुम्ही सेवानिवृत्त झाले का केलं. तुमची इच्छा नव्हती का नोकरी करायची. अरे तुम्ही वाकरवर ऑफिसात गेले असते वाकर पैसे मिळायचे नाही पण तुम्हाला कंपनीने ठेवलं नाही का तुमची बोलायची ताकद कमी झाली. मेंदू कमी पडलाय. तुम्ही उलटाची फाईल ठेवून एखाद्या कंपनीचं वाटोळ करा पैसे घ्या घरी नातो सांभाळीत कसा घेईल. गले बारीक आहे का बघा आता इथं बघा नाही बारीक आहे. विश्वात सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आणि विश्वातला दुसरा चमत्कार आहे कोणीच त्यांना ज्ञानोबा नव्हतं. कधी वाटलं आईच्या पाठीवर कधी वाटलं वडिलांना आनंद सगावा तर वडील नाही. कधी वाटलं आईच्या कुशीत घुसावा त्याच्याचा रडावा आईच नाही. आणि कधी वाटलं आईच्या पाठीवर बसावं आईने डोक्यात हात घालावा ती मांडी नाही. कधी कोणी प्रेमानं बोललं नाही की कोणी जवळ घेतलं नाही. कोणी पाठीवर हात फिरवला नाही की कोणी जेवला म्हणून विचारलं नाही. घरातलं फेकून दिलं पण झोळीत कोणी टाकलं नाही. मग काय ऐकायचं ज्यांना बसायलाच मांडी नव्हती त्यांच्या मांडीवर अख्खं जग आहे याला विश्वात कोवळं बाळ आणि बाकीच नाही. आज कीर्तनात बसलेली जेवढी माणसं आहेत
सगळी माऊलीची लेकरं आहेत आणि आपल्याला एकच मांडी आहे ती ज्ञानोबाची मांडी आहे. आणि आज आपण ज्ञानोबाच्या मांडीवरची लेकरं आहे. खरं महिला म्हटलं आईच्या असताना तर दूध पिणारी मुलगी आईपासून बाजूला व्हावी. आईनं देहातलं प्रश्न घ्यावं, त्या मुलीला भावाने मान मारावा, त्या मुलीला भावाने आंघोळ घालावी, मुलीला भावाने बहिणीला भावाने विसर द्यावं. तिला आंघोळ घालायला कोणी नव्हतं, तिला मान मारायला कोणी नव्हतं. ती जगाची आई त्याबाई झाली. ही गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, नोकरी करणं हा काही पराक्रम आहे. हे माझं लग्न जमलं मुलं रोबा झालं हे मला मुलगा झाला काय पराक्रम झाला. मिरवणूक ही गाडी घेणं, बंगला बांधणं हा पराक्रम आहे मला. हा एक परंपरा आहे. एकदा मला इथे सायकल आहे इथे देणारी शंकर केली होती. इथे ह्या जमान्यात गॅप नवीन काहीच नाही. पहिली तर पोरं दुसरी जाणार, दुसरी तर तिसरी जाणार, तिसरी दहावीला जाणार आहे, दहावीचं कॉलेजला जाणार आहे, कॉलेजला ग्रॅज्युएट होणार आहे, कॉलेजला लग्न करणार आहे, लग्न केलं पोरगं होणार आहे, पोरगं बायको आल्यावर पोरगं होणार आहे, त्याचं पोरगं मोठं होणार आहे, ते पोरगं नोकरी लागणार आहे, त्याचा बाप त्याचं लगीन करून देणार आहे, त्याचा बाप त्याचा त्याला पोरगं होणार आहे, त्याचा बाप आजा होणार आहे, अटॅक येणार आहे, मरणार आहे, दुसरा म्हणणार काय होणार आहे. नवीन का तिथे सायकल आहे तिथे देणार आहे, शंकर नवीन काय नवीन काय नाही. शाळेत मुलगी मोठी झाली, मोठी गेली, शाळेत गेली मोठी झाली, वयात झाली, लग्न केलं नवरा, लग्न केलं नवरी झाली, नवरा आला, बायको झाली, बाळाती झाली, आई झाली, सून आली, सासू झाली, आजी झाली, नातू झाला, आजी झाली, आट्या झाला, मेरी दुसरी आजी तयार झाली. त्यात काही नवीन काय काय देतात काय त्यात काही नवीन येतं काय. पुण्याला पिझ्या पुण्याला पी किती ग्राम किती सरपंच मेले ग्राम सरपंच किती गोष्टी मिळालं तरी शाळा तीच वाजवणारे गेले पप्पा कीर्तन का केले आपण तसे नवीन का काय नवीन. पण ज्यांना कोणीच नव्हतं ते विश्वाची आई आहे अशी आज बसले तेवढी माणसं तुम्हाला सगळी यांनी फक्त गाड्या घेतल्या, बंगले बांधले, बायका सोन्यानं वाकवल्या, आयुष्या नावात जगले, संतती खराब पाहिलं गेली. मला एक प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना. आयुष्यभर तुम्ही कमवलेली जेवढी इस्टेट आहे कशी कमवा, कमिशन कमवा, दादानी कमवा, काय तुम्हाला जाऊ ती येणार असं तसं कमवा. तुम्ही ही कमवली कोणासाठी? मुलाबाळांसाठी. तुम्ही गेल्यावर तुमची मुलं इस्टेट सांभाळू शकता याची तुम्हाला गॅरंटी. मी हे तुम्हाला सांगितलं. दुसरा प्रश्न पहिला ते गेला फेर, दुसऱ्या प्रश्नाला 5 मिनिटं देतो सगळ्यांना, सगळ्यांनी उत्तर द्यायचं. कोणी द्या 5 मिनिटं. तुम्ही आयुष्यभर जेवढी इस्टेट कमवली तुम्ही आणि मी, तिचा उपभोग तुम्ही कधी घ्याला? पहिला म्हणतात तुम्ही कपाटात त्या 6व्या साऱ्या नॅशनल दे, तू तर उद्या बरोबर आणि ती शकत तू काय होळी खात नाही. साड्या तर इतक्या आहे, जर खाली तू वरून जर साड्या पाहिल्या गेली समजा तेवढ्या साड्या. तू जर पावसाळ्यात गेली, सरपंच जर ओला असलं तर तेवढ्या साड्यावर तुझा कार्यक्रम होणार. तुम्ही एवढे बंगले बांधले, पुटीचे बंगले, पुटी 2 पुटीचे बंगले, त्या बंगल्याला तुम्ही झोपाला गेलाय पोर्चमध्ये, त्याच्यावर बसणार. घरात हाऊस केलाय स्विमिंग टँक, त्याच्यात पोहणार कसे. आता काय माहिती तुम्ही बोला पाठापाठा 50चे डायरेक्ट पटकन बोला 50चे 50चे बोला 50चे डायरेक्ट. शुगर आहे, बीपी आहे, एक झटका येऊन गेलाय, स्प्रिंग झाले आहे, मुळव्याचा ठाणका माग फॅन लावायची वेळ आहे. चला चला मुळव्याचा धक्का चला ते दूध खराब वळवळ भरतोचे झोपल्यानं गोळ्यांचा नामाची फालतू व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, वाचवायची गोळी, 2 मीठ व्हायची गोळी, काही ना जेवताना 3 गोळ्या खाली बंद नाही, पूर्ण उभं राहता नाही.
काही ना बाथरूमला जाताना तुम्ही इकडं खाल्लं तर तिकडं होतं गेलं आयुष्य गेलं का माणसाने गेलं 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 मग पडली मागे पडली म्हातारपणी गेलो जिन्यात माशा तोंडात कपडे खराब पडले माता रावली बाजारी संताची निंदा